सर्वांना नमस्कार, नमस्ते, रामकृष्ण हरी, दंडवत आणि सगळ्यांना हाय, हॅलो, बॉन्जोर, होला. माझ्या एपिसोडचा हा पहिला भाग आहे आणि पहिलाच एपिसोड आहे म्हणजे माझा आयुष्यात पहिल्यांदा व्लॉगिंग करतोय. याच्या आधी केली नव्हती. थोडं समजून घ्या नाही का, काही खालीवर होत असेल. शॉर्टमध्ये सांगतो मी, तुमचा टाइम नाही घालवणार. माझं नाव प्रतीक सांगळे, मी आहे प्रॉपर नाशिकचा. सध्या राहतोय मी पुण्यामध्ये आणि आजचाच पहिला व्लॉग आहे. आता पुढं मी तुम्हाला माझ्या जर्नीतले जे किस्से तुम्हाला हळूहळू सांगत राहील मस्तपैकी. आज काही तुम्हाला जास्त दानादन माहिती भीती नाही देत बसत. मस्त की गो विथ द फ्लो, जाऊ मजा करू आणि बघत राहा, पुढे कंटिन्यू राहा. माझी पण पहिली वेळ करतोय पहिल्यांदी. चालतंय मग, ठीक आहे, चला. हे कपिल टार्गेटला पोहोचलो आम्ही आता. सकाळी निघालो बसमधून. दिवसाची सुरुवात इतकी घाण झाली. काकाला म्हटलं, काका ऑनलाईन पैसे घ्या. काका म्हणतो नाही. एवढी गर्दी होती. पाहू येऊ का हो? पाहू कपिलने मला आता बसमध्ये सोडला. आम्ही दोघं आलो होतो आता, बसमध्ये बसलोय. नेऱ्याला जाणार आहे इथून मी आता. नेऱ्याला जाणार आहे म्हणजे तुम्हाला कळलं असेल का नसेल, पण मी बाहुधनची बगाड यात्रा हे करणार आहे, काय म्हणतात, कव्हर करणार आहे. सुरुवात तर माझ्या एकट्यासाठी केली होती, पण मग आता हळूहळू मी इंस्टाग्रामवर स्टोऱ्या वगैरे टाकत गेलो नाही का, तिथून तुमचा चांगला रिस्पॉन्स यायला लागला. मग मला कळलं की भाई आता करावं लागेल, एकदम जोरात करावं लागेल. त्याच हिशोबाने मी चाललो आता. बघू पुढं काय होतं काय नाही. माझ्यासाठी पण सगळं नवीन आहे. फोन कसा धरायचा, काय कसं करायचं, काहीच आयडिया नाही. बघू चला. मग मी नीऱ्याचं तिकीट काढलं. रेल्वेच्या फाटकावर बी एंट्री झाली आपली. नीऱ्यात गेल्यावर आपल्याला वैभव भाऊ भेटला. वैभव भाऊच्या घराच्या इथं 2-4 पोरं पंचमी खेळत होते. मग आम्ही दोघांनी पुढच्या प्रस्थानाकडे वाटचाल केली आणि ठरवलं की आता डायरेक्ट बाहुधनमध्येच पुढचा स्टॉप घेऊ आणि बाहुधनमध्येच आम्ही डायरेक्ट एंट्री मारली. काशीनाथाचे चांगले. तुम्हाला वाटलं असेल की ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत संवाद साधल आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ आणि सगळ्या गोष्टी दाखवल, पण मी तुम्हाला आधीच्याच पुण्यामध्ये असताना सांगितलं होतं की माझी पहिलीच वेळ नाही का, त्याच्यामुळे थोडं समजून घ्या. कसं आहे, पहिल्या वेळेला मला नाही जमलं, मी हळूहळू शिकतोय करतोय, पण एवढं आहे माहिती तर मी तुम्हाला डीप दिली आणि प्रॉपर दिली. तुम्हाला वाटलं असेल आता आजच घेतो की कालचा आपण छबिना बघितला आणि आज बगाड बघितलं, पण या बगाड्या आणि छबिना व्यतिरिक्त पण बाहुधनमध्ये अजून वेगवेगळ्या कला संस्कृतींनी परंपरेने नटलेल्या खूप भरपूर गोष्टी होता. तुम्हाला शॉर्टमध्ये किंवा सांगायचं गेलं तर हे 5 बगाडे. बगाडाच्या सव्वा महिना आधी सगळे गावातले ग्रामस्थ येऊन लाकूड सोडतं, जे बगाडासाठी असतं. आणि बगाडासाठी जे वापरलेलं लाकूड असतं ते संपूर्ण बाभुळीचं असतं. सगळेजण वाजत गाजत वाद्य मिरवणूक काढतात. ट्रॅक्टर वगैरे मधून सगळे ग्रामस्थ वगैरे जातात. सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या बगाडाच्या झाडाची निवड करतात. ते बाभळाचं झाड वगैरे आणतात. आता आली होळी. होळीच्या आदल्या दिवशीच म्हणजे माघ पौर्णिमेला म्हणजे होळी पौर्णिमेला मंदिरामध्ये हळद होते, देवाची हळद म्हणजेच भैरवनाथाची आणि आई जोगेश्वरीची हळद होते. आणि या हळदीमध्ये देवाची विधिवत स्नान, पूजा, देवाला गंध लावता, देवाला वस्त्र परिधान करता, पुजारी परंपरेनुसार देवाची विधिवत गोष्टी पूर्ण करता. आणि याच दिवशी सभा मंडपामध्ये सगळे ग्रामस्थ एकत्र होतात आणि हा उत्सवात पार पडतं. आणि याच दिवशी वर्षानुवर्ष चालत आलेली एक नाल पद्धती म्हणजेच सभागृहाचा जो खांब आहे ना, त्या खांबाला नाल लावता. बगाड यात्रेची खरी संस्कृती दाखवता की हे जुना इतिहास दर्शवता की या नालांचा इतिहास किती जुना आहे. जवळजवळ 300 ते 350 वर्ष जुनी ही बगाड यात्रा आपल्याला दिसते. आणि आली होळी पौर्णिमा. खूप छान पद्धत होते ती म्हणजे बगाड्याची निवड. बगाड्याची निवड म्हणजे ही कशी करतात ते सांगतो तो. रात्री 12 ते 12:30च्या दरम्यान सर्व ग्रामस्थ एकत्र जमतात. ज्यांचे नवस पूर्ण झालेलं आहे असे भक्त मंदिराच्या सभा मंडपात येतात. जवळजवळ 40 ते 60 जण असतात. मंदिरातील पुजारी हे देवाला गावाचा प्रसाद लावतात. नवसांची यादी केली जाते आणि पुजारी त्या नवस्कराचं नाव घेऊन देवाकडे मागणं घालतात. उजव्या बाजूला आलं तर हो आणि डाव्या बाजूला आलं तर नाही, असा हा बगाडा ठरवला जातो. त्याचे पुढील दिवस हे त्याला कठोर उपवास करावा लागतो. याच्यानंतर फाल्गुन चतुर्थीला होतं लग्न आणि लग्नाच्या दिवशी चंद्रोदयानंतर नाथांची आरती करता आणि याच आरतीनंतर नाथांचा एकदम सुंदरपणे, खूप छानपणे आणि शाही छबिना निघतो. मी श्री अजित रामचंद्र पिसाळ पाटील, अध्यक्ष श्री भैरव देव देवस्थान ट्रस्ट बाहुधन. हा आमचा आजचा छबिना हा शाही छबिना असतो. संध्याकाळी साधारणतः हे बगाड 9 वाजता तयार होईल. 9:30 पावणे 10 दरम्यान छबिना चालू होईल. छबिना इथून निघतो ते संपूर्ण गावामध्ये फिरून
जन्नी माताजी मंदिर महाराजांची बहीण आहे, तिथं जाऊन तो छबिना संपतो. नमस्कार, मी विक्रम पिसाळ बावधन. आज तुम्ही जे इथं पाहताय हे बावधन हे वाई तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असं गाव आहे. किंबहुना हे महाराष्ट्रात सुद्धा प्रसिद्ध असं हे गाव आहे. आणि ह्या गावाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही बगाड यात्रा. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे या वाई तालुक्यातील जेवढे ढोल आहेत हे सर्व ढोल ह्या छबिन्याला आमच्या उपस्थिती ही त्यांची लावतातच आणि येतातच. तर आमचा सातारा जिल्ह्यातील सगळ्यात मोठा छबिना जर कुठला म्हणलं तर तुम्ही बावधनचंच नाव तुम्हाला प्रामुख्याने ऐकायला मिळेल. आणि खूप मजेशीर गोष्ट म्हणजे बगाड्याची निर्मिती. त्याचप्रमाणे आता हा आमचा पाठीमागे आपल्या रथाचं काम चालू आहे. त्या रथाचं काम जे चालू आहे हा रथ ह्याला कुठेही लोखंडी खिळा किंवा लोखंडी असं काही वस्तू वापरली जात नाही. संपूर्ण दगड आणि लाकूड ह्याचाच वापर केला जातो. चाकं दगडाची असतात. बगाडामध्ये आपण कुठल्या प्रकारचे लाकडं वगैरे लाकूड फक्त बाबळ असतं. एक आपण जे आळदांडी असती ते फक्त ह्याचे वापरतो, चंदनाचे वापरतो. तर आणि वर कळकाचे शीड असते. जे आपले काठी कळक असतात त्याचं शीड 50 फूट लांबीचं शीड असतं. त्या शिडाचा वापर आणि दोरखंड एवढ्यावरच हा रथ चालतो. आणि याला 12 बैल झुकली जातात. मुडिद मल्लिगे हू मुडिंद उदोरुत्त मुडिद मल्लिगे हू मुडिंद उदोरुत्त ओडेय श्री पुरंदर विठ्ठल राणी ओडेय श्री पुरंदर विठ्ठल राणी. वेळम्म तुळसी कोमल वेणी नीलवर्ण नित्य कल्याणी येळम्म तुळसी कोमल वेणी नीलवर्ण नित्य कल्याणी. आता येतो बगाडाचा मुख्य दिवस. हा दिवस म्हणजे फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजेच रंगपंचमीला बगाड्याची सुरुवात होती. बगाडीची सुरुवात ही सोनेश्वर मंदिरापासून म्हणजेच कृष्णा नदीच्या काठी इथून होती. नमस्कार, नमस्ते, रामकृष्ण हरी, सगळ्यांना दंडवत, ओला, हाय, बॉन्जूअर, अजून जे काही असेल ते. ब्लॉगची सुरुवात डायरेक्ट गाडीपासून करतो आम्ही. कारण तिकडे एवढा हेक्टिक आहे ना, आम्ही हेक्टिक म्हणजे पूर्ण शेड्यूल पॅक राहत नाही का. काल पण आम्ही भरपूर वेळ छबिन्याला होतो. अजून बगाडाची काठी आपली बगाडाचं हे शीड असतं ते चढवतं, ते मंदिराजवळ होतं. हे सगळं मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये दाखवलेलं असेल आतापर्यंत असं मी म्हणतो नाही का. आणि थोडंसं खालीवरून पहिला ब्लॉग आहे समजून घ्या नाही का, प्लस मायनस. माझा पूर्ण प्रयत्न आहे जेवढं मला चांगलं दाखवता येईल ना तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल नाही का. अजून बाकी काही नाही. मग पुढं तुम्ही बघत राहा. सर्वजण बगाडाच्या दिशेने चालले मस्त. एक सकाळी 8-9 वाजेचा टाइम आहे. हे बघा सगळ्या अशा बैल जोड्या राहतात. तुम्हाला दाखवते हे बघा. असे दिप्पड बैल इथं वाईमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. असे बैल 500 ते 600 बैल राहतील नाही का बगाडाला लावायला. आणि सगळेजण बगाडाच्या दिशेने चालले. तिकडं जे आहे ना कृष्णा नदीचं तीर आहे, काठ आहे. त्या कृष्णा नदीच्या काठी सोनेश्वराचं मंदिर आहे. त्या सोनेश्वराच्या मंदिरात हा सगळा हे सगळं होईल आता. म्हणजे सोनेश्वराच्या मंदिरामध्ये बगाडा येईल तिथं आता. जो नवस करणारा माणूस असतो त्याचा नवस पूर्ण झाला आणि त्याचा कौल लागलेला आहे. काय सीन झाला थोडा आवाज होत राहील. मी काय म्हणत होता, जो बगाडा असतो ज्याचा नवस पूर्ण झालेला आहे, ज्याचा कौल लागलाय, तो कृष्णा नदीच्या काठी सोनेश्वराचं मंदिर आहे तिथं तो येईल. तिथं तो देवांना घेऊन येईल. आणि तिथं कालची जी निघालेली पालखी असते ना तिच्यात देव वगैरे असतात, ते देव वगैरे पण राहतील. तो बगाडा आणि सोबतचे पुजारी आणि सगळे वरिष्ठ ग्रामस्थ वगैरे हे सगळे माणसं आहे ना तिथं येतील नाही का देवाला अभिषेक करायला. अभिषेक केल्यानंतर पुढचं तुम्हाला मी
शॉर्ट्स मध्ये दाखवतो ते तुम्ही बघून घ्या. आणि हे बघा इथूनच मला दिसतंय, बघाड दिसतंय का तुम्हाला? एक मिनिट, हे बघा. खाली उतरून आम्ही डायरेक्ट देवांच्या पालखीजवळ पोहोचलो. ते पालखी कृष्णा नदी काठी उभे होते. तिथं मला एक छोटा चिमुकला भेटला, त्याचं नाव होतं वेदांत. आणि वेदांतने मला गुलाल वगैरे लावला, आम्ही छान गप्पा वगैरे मारल्या. त्याच्यानंतर आम्ही देवाचं दर्शन घेतलं. खूप छान देवाला सजवलेलं होतं, पालख्या पण खूप छान छान सजलेल्या होत्या. या वर्षीचा बगाड्याचा मान तुम्हाला भेटलेला आहे. याच्या मागे तुमच्या भावना काय? काय भावना आहे, चांगली आहे, आनंद आहे. आणि तुम्ही नवस काय केलं होतं याच्यासाठी? आमच्या मोठ्या बंधुरांची तब्येत चांगली होण्यासाठी. चालेल, धन्यवाद. बगाड्या आणि ग्रामस्थ आम्ही सर्वजण नदी काठी निघालो, कारण की बगाड्यांना आणि देवांना स्नान करायचं होतं. सर्वांनी आवरायला घेतलं आणि सगळेजण नदीत स्नान करायला गेले. एका बाजूला त्यांचं स्नान चालू होतं व दुसऱ्या बाजूला पूजेची तयारी चालू झालेली होती. देवांना आणलं गेलं. शास्त्रोक्त विधिवत पद्धतीने त्यांचं स्नान चालू होतं. स्नान करताना सुद्धा मंत्रोपचार चालू होते. एकदम निर्मळ वातावरण तयार होऊन गेलं होतं. नंतर मग देवांना पालखीजवळ नेण्यात आलं आणि बगाड्यांची पूजाही आता सुरू झालेली होती. नंतर मग गळ तयार केला. गळाचीही बगाड्यांनी पूजा केली. कृष्णादेवीचा आणि सर्व देवांचा गजर करण्यात आला आणि बगाड्यांनी त्यांचे वस्त्र घालायला सुरू करून दिले. वाद्यांचा आवाज हा जोरजोरात घुमत होता आणि बगाड्यांना वस्त्र घालायला सर्वजण मदतही करत होते. त्यानंतर पुजाऱ्यांनी बगाड्यांना हार घातला व सगळीकडे गोमूत्र शिपड बगाड्यांनी काही ग्रामस्थांचा मानपान केला. चला कोण आहे घ्या बनवला हर्ष उल्हासात आरती चालू झाली आणि सर्वांनी आरतीही घेतली. बगाड्या व सर्व ग्रामस्थ पालखीच्या दिशेने वळाले. पालखीजवळ 3 प्रदक्षिणा मारल्या जातात. पालखीजवळ 3 प्रदक्षिणा मारताना एक प्रदक्षिणा मारून आल्यावर बगाड्या हे 3 पालखींमधले एक प्रत्येक देवाचे दर्शन घेतात. मग त्यांची प्रदक्षिणा पूर्ण करत असतात आणि सर्वजण याच वेळेस त्यांना गुलालही लावत असतात.
यानंतर बगाड्यांनी प्रस्थान केले हे बगाडाजवळ. बगाडाजवळ आल्यावर सुद्धा बगाडाला 5 प्रदक्षिणा मारल्या जातात आणि यांनी 5 प्रदक्षिणा या पूर्ण केलेल्या होत्या. हा सरळ करा सरळ करायचं सरळ करा जरा जरा खाली वाढा गेले सरळ करायचं सरळ बस तुमचं नाव काय? ही बैल आहेत ना पोपटगिरी गोसावी नाना हा बावधन हा यांची बैल आहेत. हा. आणि तुम्ही बैलाचा खुराक वगैरे काय देता बैलाला? बैलांना काय आपण हेच देतो गावाचं पीठ हा. मक्याचा बारडा आणि शेंगदाणा पीठ. आणि बैलाचा सराव वगैरे कसा करतो तुम्ही? सराव म्हणजे हेच आपलं शेतीतली काम दुसरं काय नाही. कुतवा किती आहे बैलाचा? आता हे कसं असतं प्रत्येकाचा नंबर असतात हा तरप असते 2 तरप असतात 2 तरपत म्हणजे एक तरपाला पिसाळ तरपाची बैल झोपली जाते एका वेळेस भोसले तरपाची बैल झोपली जातात. मग आपण पिसाळ तरपत मोडतो. हा मग ते पिसाळ तरपत जे समजा जे गावातले जे काय होत आहेत हा. ते त्या हिशोबाव नंबर येतो आपल्याला. आणि बैलाचं नाव काय? ह्याचं नाव सावकर आहे. आणि बैलाचं किती वर्ष आहे बागाडाचं आहे? ह्याची 4 वर्ष झाली ह्याला आणलेला आपण. चालेल, धन्यवाद. रेडी का सगळे? रेडी? करू चालू. 1 2 3. अपेक्षा करतो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. काहीच मागं पुढे झाला असेल, चूक वगैरे झाला असेल तर माफ करा. मी आणि अजून एक गोष्ट की मी पहिल्यांदाच करतोय, पहिल्यांदाच सोडत ते सगळं बाजूला राहू दे. आता सारखं सारखं बोलून मलाच कंटाळा आलाय. लिटरली मला इकडे बघायचं का इकडे बघायचं ते पण कळत नाही. मी हळूहळू सुधारणा करेल. आणि तुम्हाला काय वाटतं मी काय केलं पाहिजे प्लस गोष्टी ते पण मला सांगा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्या गावात काय महत्वाचं आहे नाही का मला ते सांगा. म्हणजे तुम्हाला थांबा तुम्हाला जर वाटत असेल ना माझ्या गावामध्ये हे खूप भारी होतं की हे फक्त माझ्याच गावामध्ये होतं, तिथं मी नक्की येईल आणि कव्हर करेल. मला पण फक्त मला ना तुम्हाला एक आधी एकदम सिंपल सांगतो, कॅमेऱ्याच्या डोळ्यांमधून बघण्यापेक्षा मला स्वतःच्या डोळ्यांमधून बघायला आवडतं नाही का. त्याच्यामुळे ना मी कधी केलंच नाही या गोष्टी, पण आता करावं वाटतंय की दुसऱ्यांनी पण बघितलं पाहिजे. तुम्ही पण अनुभव घ्यायला सगळ्या गोष्टींचा. जास्त काही बडबड करत नाही, खूप बोललो मी. आपण यांना काय करू, आपण यांना बोलायचं का ते काय काय बोलायचं होतं तुम्ही सांगा. लाईक करा. काय काय सप्लाय काय सबस्क्राईब कळलं का? काय करायचंय? लाईक अँड सबस्क्राईब काय करायचंय? लाईक अँड सबस्क्राईब लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला बाय करा धंदा.